येतील. माणसंही करतात हो, नक्की नाद नाही करायचा. कौशल पण कोल्हापूरचा आहे. तर हा बघा, हा काळा रस्ता आहे, हा तांबडा रस्ता आहे, ते कॉम्बो आपण घेतोय. तर कॉम्बोची एक ऑर्डर देऊया. दादा एक कॉम्बो कर ना. आणि कौशलने बघा 9 पाव एक्स्ट्रा खाल्लेले. तर इकडे बघ रे बकासूर. हा बघा, काय प्राइस आहे? 50 रुपये. ओके. हे बघा, इथे आपण चॉकलेट पान घेतलेलं. तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण कुठे तर आपल्या भांडूपमध्ये मिसळ महोत्सव असतो दरवर्षी. जसं की कोकण महोत्सव असतो, तर तीच आपल्या भांडूपची शान म्हणजे मिनी कोकण जे आपल्या भांडूपला बोललं जातं. तर तेच सालाबादप्रमाणे ह्या वर्षी एक मिसळ महोत्सव म्हणून आहे. मागे बघता मी तुम्हाला आताच दाखवलं. तर तिथे आलो आपण मित्रांसोबत एक मिसळचा आस्वाद घेण्यासाठी. एक 10 ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये हा मिसळ महोत्सव चालू आहे. तर आज तारीख आहे 11. तर आम्ही आलो आहे. तर मे बी हा ब्लॉग लवकर जर अपलोड झाला तर ह्या ब्लॉगमार्फत तुम्ही देखील याल आणि म्हणजे तुम्ही देखील या आणि ह्या मिसळीचा आस्वाद घ्या. चला तर मग आता तोंडाला पाणी सुटले, लवकर जावे. माझ्यासोबत कौशल आणि आधी आला आहे, ते दोघं पुढे गाडी लावतात. तो आम्ही 3 जण आलो आणि आता जाऊया आतमध्ये. काय मजा मस्ती कर म्हणजे एक मिसळीचा आस्वाद घ्यायला भेटतो ते बघूया. त्याच्यासोबत बघा कौशल आहे आणि आधी आलाय. तर आम्ही 3 जण आलोय. तर काय मिसळ खाणार का? कौशल कोल्हापूरचा, तर कोल्हापूरची मिसळ भेटेल का इथे? कोल्हापुरी मिसळ झणझणीत मिसळ बघू, कोकणातली वगैरे पण आहे. तर बघूया, आपण ट्राय करूया. चला तर मग व्हिडिओ हा शेवटपर्यंत एन्जॉय करा, खूप मजा येणार आहे. वेगवेगळी मिसळ कुठल्या ते आतमध्ये तुम्हाला दाखवतो. तर नटे एक्सायटेड आहे? खूप जास्त एक्साइटेड आहे. चला तर मग जाऊया. बघा मागेच आहे, भूक लागली आहे, वेळ पण झाला आहे. जाऊया डायरेक्ट मिसळीचा आस्वाद. पण तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, आपण आतमध्येच एंटर केल्यावरती आधी आपला कोकण महोत्सवाचा थोडा फील आहे. जसं की बघते ते कोकणातले सर्व प्रोडक्ट जे बोलतात घरगुती मसाले वगैरे. तर हे बघा, सर्व त्याच्याने सुरुवात आहे दोन्ही साईडला. तर हेच जर तुम्ही मिसळ वगैरे घेताय तर इथे तुम्हाला खाण्यासाठी हे बघा, इथे असे टेबल वगैरे पण आहेत. तर तुम्ही फॅमिलीसोबत वगैरे येता तर ही करू शकता. आणि इथे हे बघा, वात्रट.com जे आहे की आपलं आहे 5 मिनिटात टी शर्ट प्रिंट. तर तिथे नटे काय कुठली टी शर्ट घेतोय? गाईस, तुमचा बेबी शावर असेल, आता काय असेल तर मग तुम्ही हे करू शकता. मला चांगलं वाटलं. बाबा तू लगेच मुलगा तिकडे आहे. अच्छा बघून मला मजा अच्छा, म्हणजे लहान मुलांसाठी टी शर्ट वगैरे प्रिंट वगैरे करू शकतो. करू शकता. हां हां. तर हे बघा, इथे सर्व प्रोसेस आहे जे की इथे केली जातात. आणि आपले सर्व कोकणातले जे डायलॉग आहेत आपले, होय महाराजा देवा काळजी, कोकणी चेडू वगैरे सर्व. हे बघा, तुम्ही अशा तुमच्या क्यूट मुलांना देखील हे असे छोटे छोटे टी शर्ट छापू शकता. गाईस, इथे खूप मोठा सीन झालाय. काय? आमचा मित्र कोल्हापूरचा आहे, बट त्याला कोल्हापूरचं टी शर्ट नाही आणि आमचं कोकण भाई कोकण दापोली हा ना भाई. कसं आहे ना मित्रांनो, की कोकणात जन्म घ्यायला नशीब लागतं. तेच आहे, आपला कौशल कोल्हापूरचा आहे. तर त्याला तो टी शर्टवरती विचारतो की कोल्हापूर छापून भेटेल का, तर त्याला नाही म्हणलेत. कौशल जाऊ दे, आपण तुझ्यासाठी वेगळ्या दुकानात बघू. सर रडू नको आता. ते बघा, इथे आल्याच एक बायो आगरी स्पेशल चिकन मिसळ व्हेज. कौशल चिकन मिसळ आहे हा. कौशल चिकन लवर आहे जास्त. चिकन मिसळ काय. तर हे बघा, इथे आलोय. तर इथे बघताय त्यांनी हे करून आलंय. हां, आणि नटेचा गुरुवार आहे त्यामुळे चिकन मिसळला आता तो मुकलेला आहे. उद्या परत येशील काय? ठीक आहे. तर हे बघा, इथे त्यांनी असे त्यांची एक स्पेशल ही डिश अशी इथे सजवून ठेवलेली आहे. तर त्यामध्ये बघा, हा अशा प्रकारे त्यांचा सेटअप आहे. हो नक्की. तिथूनच जर पुढे आलो तर हे बघा, सरसेनापती संताजी घोरपडे सरकार मिसळ. तर यांच्याकडे देखील मिसळीचा प्रकार आहे. भावांनो, कुठली व्हेज मिसळ देत आहे फक्त की नॉनव्हेज? व्हेज फक्त. ओके. तर बघा, त्यांचं इथे डेमो इथे ठेवलेला आहे की कुठली मिसळ. ही कोणती आहे? स्पेशल. ओके. हिची काय प्राईस आहे? 120 रुपये. 120 रुपयाला बघा ही स्पेशल मिसळ. आणि नॉर्मल
100 रुपये. पारंपरिक आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर हो तुम्ही बघितलं तुमच्या नावावर येतं. हो धारार तीर्थ आणि संभाजी महाराजांच्या नंतर खरंच स्वराज्याची कोणी जडणघडण जर का सांभाळली असेल हो. तर ती आम्ही त्यांचे वंशज सरसेनापती. अच्छा ओके. सेनापती संताजी घोरपडे आणि ओके. पारंपरिक आम्ही कोल्हापूरकर म्हणून कोल्हापुरी झणझणीत अच्छा, आणि ओके. सर्वसामान्यांना परवडणारी हा, हा. आणि मराठा स्नॅक्सच्या माध्यमातून सुद्धा आम्ही व्हेज नॉनव्हेज जेवण वगैरे अच्छा हा हा. कामगार सर्वसामान्य हा. आणि होत करू हो, असं हो. आपल्याकडे यावा त्यांनी पोटभर खावं हो, ही हो. आमची प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद धन्यवाद. तर या व्हिडिओ मार्फत नक्की येतील. कोकणवाले मगाशी बोलत होते कोल्हापूरवाल्यांचे टी-शर्ट नावे नाही ते कोल्हापूरवाले माणसंही करतात. हो नक्की नाद नाही करायचा. कौशल पण कोल्हापूरचा आहे. हो कौशल सेनापती कापशी. तर बघा 2 गाववाले इथे भेटलेले आहेत तर ते आता बोलतायत. ओळख झालेली आहे. चला चला धन्यवाद. ओके थँक्यू माहिती दिल्याबद्दल. हे मिसळ वगैरे घेऊन इथे तुम्ही असं बसू शकता. बघा सर्वजण आस्वाद घेतात मिसळीचा. अरे बघा समोरच. आता इथे पण पुढे आलात की बघा विठ्ठू माऊली मिसळ म्हणून आहे ते तिथे देखील खूप गर्दी लागली आहे. तर त्यांची काय स्पेशालिटी आपण ते पण बघूया. तर बघा ह्या ठिकाणी इथे त्यांचे जे डेमो आहेत त्या ठिकाणी सजवून ठेवलेत. हे बघा हे बघा एकदम झणझणीत. त्यांचा बघा तर्री आणि रस्सा बघू शकता. त्या हिशोबाने त्याने हे ठेवलेले आहेत. हे बघा आणि ह्या स्टॉलला खूप गर्दी लागलेली आहे. सो मग मला असं वाटतंय की कदाचित हे स्पेशल असू शकतं. तर येऊया आपण इथे पण थोड्या वेळात येऊया. बघा समोरच असा हे सेटअप पण आहे जे की तुम्ही गाणी ऐकत ऐकत मिसळीचा स्वाद घेऊ शकता. हे बघा समोरच असा सेटअप आहे. तर हे बघा मित्रांनो पुढे आपण आलोय. जवळजवळ काहीतरी विजय मालवणी मिसळ म्हणून आहे. तर ह्यांच्याकडे बघा थोडी युनिक म्हणजे मटका मिसळ दिसते की जी मटक्यामध्ये ते लोक गरम करून असं आपल्याला सर्व करतात. हे बघा तर हा देखील एक युनिक प्रकार आहे की मटका मिसळ. कौशल मटका मिसळ खाल्ली आहेस का कधी? मस्त वराडी मिसळ बोलतात ती. अच्छा वराडी मिसळ ना. तर बघा अशा प्रकारे आहेत. तर ह्या आपल्या 2 मावशी या ठिकाणी सर्व करतात. तर मित्रांनो बघा आपण इथे आलोय रोहित किचन जवळ. तर इथे त्यांची थोडी चिकन खिमा मिसळ म्हणून आहे जी की काय प्राइस आहे जी? 130 आहे. 130ला ना. ओके तर बघता 130 मध्ये ही आहे. अनलिमिटेड आहे की? अनलिमिटेड नाही बट आम्ही कॉम्प्लिमेंटरी त्याच्यामध्ये पापड पण ठेवलाय. अच्छा ओके गुलाबजाम पण ठेवला आहे. ओके तर खरंच छान आहे. बघा आता यांच्याकडे चिकन किमा म्हणजे आहे आमच्याकडे. अच्छा ओके वफल पण तुम्ही हे करताय का? ट्रफल वोफल म्हणून आहे. ओके. ते आमचं होममेड चॉकलेट आहे. हो अच्छा ओके. तर आणि बघता प्राइस पण तुम्ही बघू शकता रिजनेबल आहे. हो तेच नक्की नक्की. तर मित्रांनो जर तुम्ही आलात तर ह्या शॉपला देखील नक्की व्हिजिट करा आणि इथून पुढे आपण बघूया. तर बघा त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण त्यांचा सेटअप इथे रेडी केलेला आहे. तर वेगवेगळ्या युनिक गोष्टी इथे आहेत. इथेच जर आणि आपण जर पुढे आलो तर बघा साक्षी महिला बचत गट यांच्यामार्फत इथे तुम्हाला सर्व भेटणार आहे. जसं की पिठलं भाकरं जी बोलतात ते देखील आहे. बघा मिसळ तिथे आहेत आणि मिसळसोबत इथे पिठलं भाकरी देखील इथे रेडी होत आहे. तर बघा आपल्या ताईंच्या हाताने ओळलेल्या ह्या भाकऱ्या आहेत इथे आणि इथे देखील गर्दी आहे शॉपला देखील. इथून पुढे जाऊया. पुढे अजून काय आहे बघूया. तर हे बघा मित्रांनो आपण पुढे चालू आहे ते ह्यासोबत आपल्याला एक तो बोलतात ना पापड वगैरे तर त्याबद्दल पण आहे. तर तुम्ही अच्छा ओके. तर ताई ते सांगतात की बघा पोहे पापड आहे, नाचणी पापड आहे, साबुदाण्याचं आहे, ओके चीज पोटॅटो आहे, मक्याचं आहे, ज्वारी बाजरी आहे. ओके. तर सगळ्या प्रकारचे इथे प्रोडक्टचे आपल्या हे इथे ताई आपल्याला दाखवत आहेत. तर बघा जर ह्या प्रकारे पण तुम्ही जर पापड शौकीन किंवा हे असाल. ओके आणि क्वांटिटी किती आहे? क्वांटिटी किती आहे? पाव किलोचे किलोचं आहेत ना सर? ओके 250. 150 आहे. हा बटाट्याचा आहे आणि आपलं पापड येणार आहे केरलावाल्यांचा आणि तो बनारसी बटाटा पापड आहे. 200 अच्छा. रुपये अर्धा किलोचा. ओके. तर पापड ते बघा 200 रुपये अर्धा किलो आणि त्यामध्ये त्याने असं डेमोसाठी पण प्रत्येकाला देतात जेणेकरून तुम्ही टेस्ट करून इथे पापड खरेदी करू शकता. हे बघा तर आपल्याला पण दिलेलं आहे त्यांनी पण आपण तो टेस्ट करून सांगूया कसं आहे. हा बघा किती छान होतो, मोठा फुलतो मस्त. थोडं युनिक आहे. तर काय प्राईस म्हणाल तुम्ही त्याचे? 200 ला 200ला हाफ केजी. हाफ के जी. ओके
तर नक्कीच आपण पण इथे येऊ पुन्हा आणि काहीतरी घरी घेऊन जाण्यासाठी येऊ. तर बघा पुढे आलो की आपल्याला रुचकर मालवणी म्हणून एक स्टॉल आहे, तर तिकडे देखील आपल्याला चिकन आणि व्हेज मिसळ त्याचबरोबर किमा पाव वगैरे आहे ते आहे की तिकडे देखील गर्दी लागली आहे. बघा डेमो लावलेले आहेत, आंबोळी चटणी आणि घावणे चटणी म्हणून आहे बघा. त्याचं तुम्ही आला तर तुम्हाला आंबोळी तसेच घावणे आपले कोकणातले पारंपरिक जे पदार्थ आहेत ते तुम्हाला भेटतील. त्याच्यासोबत पुरणपोळी पण दिसते आणि सर्वांचं आवडीचं म्हणजे उकडीचा मोदक आणि ह्या साईडला मिसळ आणि ह्या साईडला त्यांची स्पेशालिटी म्हणजे चिकन किमा पाव जो आहे तो, आणि त्यासाठी तिथे फक्त बऱ्यापैकी गर्दी लागलेली आहे, वेटिंग आहे. सो तो देखील आहे. काय प्राईस आहे? 50 रुपये. ओके. आणि कलेजी पाव 50 रुपये. तर बघा त्यांनी पावाचे देखील पण 2 वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगितले तिथे. तर 50 रुपयामध्ये चांगली क्वांटिटी आहे, तर तुम्ही हे देखील ट्राय करू शकता. बघा रुचकर मालवणी. तर बघा आता कौशल आपली एक इथे मिसळ घेतोय आपल्यासाठी की तेच त्याचे जे गावचे आहेत ज्यावर त्याच्यासोबत आपण मगाशी ज्यांनी आपल्याला चांगली माहिती दिली काकांनी. तर कौशल कुठली मिसळ खाणार आहे दोघांपैकी? स्पेशल मिसळ. स्पेशलवाली. तर बघा स्पेशलमध्ये डेमोमध्ये त्यांनी ही ठेवली की ज्यामध्ये आपल्याला एक असं बोलतात ना एक जलेबी वगैरे भेटते, एक पापड भेटतो त्यामध्ये आणि वेगळं असे मला वाटतं हे दही आहे. सो ते वाला आपण ट्राय करणार आहोत. तर कौशलने एक स्पेशल मिसळ ऑर्डर केलेली आहे. प्राईस काय बोलला होता स्पेशल मिसळची? 120 ना. तर बघा 120ची मिसळ आहे. तर आपण एक स्पेशल मिसळ इथे आता ऑर्डर केलेली आहे आणि दादाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल थँक्यू. तर एक आपल्या इथे सबस्क्रायबर वाढलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही पण जर अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ती प्रोसेस बघा कशी झटपट पटापट की पहिली अशी ती आपली फरसाण घेतली जाते, त्याच्यावरती ही बनवलेली मिसळ. गरम आहे ना हा मित्र? गरम आहे ना? गरमच भेटणार भाई, गरमच गरम भेटणार. तर हे बघा इथे त्याच्यावरती हा मस्त बाजूला कांदा. त्या काकांची मेहनत खूप आहे, धावपळ आहे, स्टॉलवरती गर्दी झाली आहे त्यामुळे मस्तपैकी अशी वरतून त्याच्यावरती कोथिंबीर. त्याच्यात नाही दिली आहे मुगाची. देतो मॅम. ही अशी रेडी झालेली आहे स्पेशल मिसळ रेडी. मगाशी बघा आपण जे बघून गेलो होतो की ही कॉम्बो मिसळ आहे ज्यामध्ये दोन्ही रस्से वेगवेगळे येणार आणि ह्यामध्ये बघा काळा रस्सा आणि तांबडा रस्सा. तर हा बघा हा काळा रस्सा आहे, हा तांबडा रस्सा, ते कॉम्बो आपण घेतोय. तर कॉम्बोची एक ऑर्डर देऊया. दादा एक कॉम्बो कर ना. तर आपण एक ऑर्डर दिलेली आहे की आपण ही वाली ट्राय करून बघूया. चला तर मग जी प्राईस आहे मित्रांनो 160 रुपये. तो अफोर्डेबल प्राईस आहे, जास्त पण नाही का. यामध्ये 2 तुम्हाला मिसळ येणार आहेत प्रकार आणि बघ ते स्वीट आहे, दही आहे आणि कांदा वगैरे सर्व स्पेशल वेगवेगळं आहे. मित्रांनो कॉम्बो मिसळची रेसिपी ते कशी होते ते बघतो. हे बघा ती सजवतात बघा, 2 त्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये कांदा आलेला आहे. मटकीची मिसळ आहे. मटकी आहे ना दादा? हां, तर मटकीची मिसळ आहे बघा. आणि हे आलेलं आहे दही आहे ना दादा? ओके, तर हे दही ॲड झालेलं आहे. तर हे बघा एक गुलाबजाम पण त्यामध्ये ॲड झालेला आहे. आणि आता सोबत आपल्याला तर्री बघा ते रस्साची मिसळ जी आहे आता ती काही ही कुठली आहे दादा? लालवाली ना. तर ही बघा ही लाल म्हणजे तांबडा रस्सा आणि काळा रस्सा तो तिकडे वेगळा जो रेडी झाला आहे तो भेटेल. आणि त्या आता आला आहे काळा रस्सा. बघा कलरमध्ये दोघांच्या डिफरंट दिसतोय थोडासा, तुम्हाला इथे स्पष्ट कळेल. तर बघा इथे एक असेल 2 पाव एक्स्ट्रा घेऊ. 2 पाव एक्स्ट्रा द्या ना. आपण 2 पाव एक्स्ट्रा घेतलेले आहेत आणि आता ही आपली मिसळ रेडी झालेली आहे. हे बघा मित्रांनो आम्ही पण जागा पकडलेली आहे. आता नटेलाकडे बघून नटेल बघा दोन्ही मिसळकडे बघतोय, तोंडाला पाणी सुटलंय त्याच्या. मजा बघूया टेस्ट कशी आता. तर मला रेकमेंड करू कोणाकडे यायचं. हो नक्की नक्की. तर कौशल एकदा परत सांग ना, तू कुठली मिसळ घेतली आहेस? कोल्हापुरी स्पेशल ना. आणि आपण ही तांबडा पांढरा रस्सा जी आहे ती वाली घेतलेली आहे. तर बघा आणि आपण इथे 2 पाव एक्स्ट्रा घेतलेले आहेत दोन्ही मिसळमध्ये. चला तर मग आता टेस्ट करूया. कौशल सांग टेस्ट करून परत एकदा.
तर बघा झणझणीत एकदम हा बघा कलरफुल हा कलरफुल आहे एक नंबर. आता आपण नटेला पण विचारूया, तर तोपर्यंत चला आपण पण एक जी डिश घेतली ती ट्राय करून बघूया. तर मित्रांनो आता मी आणि आधी नटे जो आम्ही दोघांनी आता ही मिसळ ट्राय करून बघतोय. तांबडा पांढरा समोर ठेवला आहे. तर मी हा तांबडा रस्सा आधी ट्राय करतोय. आणि हा कोणता आहे? काळा रस्सा. काळावाला. हां कसं आहे? बेस्ट आहे ना? मस्त आहे. तर छान लागतंय. तर मस्त मी आता याच्यावरती कांदा आणि लिंबू टाकूया आणि आस्वाद घेऊया. भारी लागतं. दोन्ही मिसळ भारी आहेत. कौशल्य पण जी घेते ना कोल्हापूरची झणझण मिसळ ती पण खूप भारी आहे. मला स्पेशली ही तांबडा रस्सावाली जास्त आवडते. खूप आवडतं. हो तिकडे नाही मस्त आहे. टेस्ट चांगली आहे. कौशलला मिसळसोबत हा पापड भेटला आहे. हा बघा हा पापड पण ट्राय करूया. तिन्ही मिसळमध्ये काहीच हे हा जरा जास्त स्पायसी आहे आणि हे दोन मस्त आहेत. आणि हा एकदम चिकनचा रस्सा आपण खातो. आज गुरुवार आहे, सॉरी तसं वाटतं असेल. आपण नेक्स्ट ब्लॉग त्याला चिकन मिसळ खायची होती पण आज गुरुवार असल्यामुळे त्यांनी काही चिकन मिसळ खाल्लेली नाही आहे. नॉट ओनली मी आम्ही दोघांनी पण चांगलं आहे. मिसळ एवढी आवडली आहे की बघा आम्ही 4 पाव एक्स्ट्रा खातोय. पाव मागवलेत परत कारण काही मिसळच एवढी भारी आहे. रेकमेंड करेन तो कोणता वाईट वाला हा तांबडा रस्सा. तांबडा रस्सा तो गळा मस्त हो. लागतो. इथे विठी मावळी मिसळ आहे बघा इथे तर ह्याच मिसळची ती भारी गर्दी पण खूप आहे. आणि हा तिखट आहे. आणि कौशल्य झणझणीत कोल्हापुरी मिसळ मागवली सो तो ती तिखट आहे. पण ठीक आहे आपण हा तांबडा रस्सा प्रेफर केला आहे. जास्त करून तो खातोय. चला तर मग आज बाई तोडायचं आहे म्हणजे पोटभर मिसळ खायची आहे. काय माहिती घरी जाऊन जेवायला होईल की नाही. वाजलेच 9:30 पण ठीक आहे घरी नाही जेवलो तर इथे पोटभर जेवून खाऊन जाऊया. ते कौशल जरा ही झालाय झणझणीत झालाय सुटलाय जरा कारण का बघा परत अजून तरी 4 पाव मागवलेत. आणि बघा इथे यांची सर्व्हिस खूप भारी आहे मित्रांनो. मी रेकमेंड करेल खास करून इथे बघा जे आपलं हे तर कधी आलात तर इथे सरकार मिसळ म्हणून आहे. तर या ह्याची सर्व्हिस खूप भारी आणि सोबत आपण बाजूला इथे विठू माऊलीमधून हे 2 स्टॉल इथे सध्या जास्त फेमस आहेत. तर त्यांच्याकडूनच आम्ही ट्राय केलं आहे आणि दोघांची मिसळ खूप भारी आम्हाला आवडली आहे खूप जास्त. कौशल काय ऐकत नाही बोलतो घरी जाऊन जेवणार नाही. नक्की तू तरी जेवणारच काय घरी जाऊन? हवा टाईट झालं तिखट लागतं. तिखट ना हा बघा एवढं तिखट लागलं की ह्याला घाम आलाय म्हणजे बघा केवढ्या झणझणीत आहे बघा समजू शकतात तुम्ही. तर मी पण हेच रेकमेंड करेन की तुम्ही या तुमच्या फॅमिलीसोबत या. सर्व बघा इथे फॅमिलीसोबतच वगैरे आलेले आहेत सर्वजण. तर एन्जॉय करा तुम्ही देखील या आणि या मिसळ महोत्सवामध्ये आस्वाद नक्की घ्या. तर बघा नट्टीला एवढा घाम आला की त्या काकांनी त्याला ही म्हणून कॉम्प्लिमेंटरी म्हणून एक जलेबीचा तुकडा दिला की बाबा तो थोडा थंड हो. एवढा त्याला ही झाला. आणि कौशल्य बघा 9 पाव एक्स्ट्रा खाल्लेले. जरा इकडे बघ रे बकासूर. हा बघा गाववाले भेटले तर हा बाई पागल झाला एकदम आणि एकदम झणझणीत मिसळचा आस्वाद त्यांनी 9 पाव खाऊन घेतलाय. आता पेमेंटची वारी आली कौशल्य ते पेमेंट करतो. आम्ही तिथे पेमेंट करून टाकलं. तर मी तुम्हाला खास मित्रांनो हेच सांगेन की ही जी एक मिसळ आहे जी सरकार मिसळ जी की इथे कोल्हापुरी स्पेशल तुम्हाला भेटेल आणि इथे विठू मावळी इथे तुम्हाला तांबडा आणि काळा असे 2 प्रकार जे भेटतील. तर हे 2 स्टॉल मी तुम्हाला रेकमेंडेड करेन की तुम्ही या आणि बघते बऱ्यापैकी इथेच जास्त गर्दी. आणि त्या साईडला देखील एक आहे की बायो आगरी म्हणून तिथे चिकन स्पेशल जर तुम्ही मिसळ खायची असेल तर त्या शॉपला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. हे 3 लाईनीतच शॉप आहेत तर तुम्ही आलात तर नक्की इथे भेट द्या. आता मिसळ खाऊन झाल्यावरती ते नटेचा आवडीचा विषय आहे जी त्याला पान आवडतो. बाबू घेणार आहे सगळ्यांसाठी. आणि तर बघा तर इथे पानाची देखील ही आहे. जर तुम्ही मिसळ वगैरे खाऊन झाल्यावरती कोण पान लवर असेल तर इथे बघा चॉकलेट पान वगैरे सगळं असे आहेत. हे बघा तुम्ही नक्की इथे येऊन ट्राय करू शकता. फायर पान वगैरे हे फायर पान पण आहे. फायर पान ट्राय करतोय का? नाही रे. आणि काय मग घेताय का पान? चॉकलेट पान जो बाबू आवडतो आणि हे होणार नाहीये कारण का बाबूला पान आवडत नाही. अरे मग बाबू चॉकलेट पान मला दे. हे बघा इथे आपण चॉकलेट पान घेतलेलं आहे नट्टेने आणि तो तर सांगेल काही कसं लागतं. आणि इथे चालू आहे तर आपले इथे सबस्क्रायबर मंडळी वाढतात बघा. तर हो बघा एकदा सांगितलं आणि ताईने ते आपल्याला सबस्क्राईब केलं. थँक्यू सो मच.
तर मित्रांनो तेच की तुम्ही पण सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरात लवकर. आणि पान कसं आहे एकदम काहीच लवकर सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला काहीतरी भेटेल, पार्टी तरी भेटेल. म्हणजे थंड आहे ते चॉकलेटवरचं आणि थोडं स्वीट वेगळं होतं, छान होतं. हा अस्सल पानलवर आहे त्यामुळे ह्याला काय आपण सांगू नाही शकत, काय बोलू नाही शकत. तर ठीक आहे, चला आपण इथे छान असं स्वीट असं गोड पान खाऊन आपण चॉकलेट पान खाऊन एंड केलेलं आहे. तर चला आता आपण पुढे अजून काय दाखवलं दाखवल्यानंतर व्हिडिओची एंड इथेच करूया. तर मित्रांनो बघितलात आता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आता आलाच असाल तर आम्ही कशा प्रकारे मिसळ आम्ही रेमटवली, एक प्रकारे रेमटवली. खरंच खूप खाल्ले. कौशल्य 9 पाव खाल्ले, मी 2, 3, 4 पाव खाल्ले, ह्याने 4 पाव खाल्ले बऱ्यापैकी. तर मजा आली आणि दोन्ही मिसळ खूप भारी होत्या. तांबडा पांढरा प्लस त्याची कौशल्याची कोल्हापूरची स्पेशल घेतलेली. जरा जास्त तिखट होती. हां, त्यामुळे नटेला तुम्ही बघितला केवढ्या प्रकारे घाम आला. तर एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा जो कोकण महोत्सव जो आपला मिसळ महोत्सव जो आहे जो की आपल्या भांडूपमध्ये भरतो, मिनी कोकण ज्याला म्हणून ओळखतात, तर तिथे आहे 10 ते 14 डिसेंबर बरोबर, म्हणजे रविवारपर्यंत आहे, संडेपर्यंत आहे. तर तुम्ही कधी येऊन हा व्हिडिओ बघून येऊन नक्की इथे ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत देखील या. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं आहे, हां लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूला जी बेल आयकॉन दिसते तिथे देखील दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि हो, आपल्याला इथे आल्यावरती आपले 4-5 सबस्क्रायबर मेंबर नक्की वाढलेले आहेत. तो तुम्ही पण आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीसोबत हा ब्लॉग नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, बाय. लवकरच भेटू.